नमस्कार. मी महेश पाटील. मी 12/6/2091 मध्ये रविसूत प्राथमिक शाळा मिलिंदनगरमध्ये जॉईनिंग. 2001 मध्ये माझं सेवा सातत्य आणि 2012 मध्ये माझं सेवा ज्येष्ठता आपले 12 वर्षांची जी चट्टोपाध्याय असते ती वेतन श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी मला मिळाली. त्यानंतर मी 11-12च्या संचयन मान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलो. माझं समायोजन उशिरा केलं गेलं. पहिलं समायोजन माझं इल्लिगल पद्धतीने गुजराती शाळेमध्ये, अल्पसंख्याक शाळेमध्ये केलं गेलं. त्याच्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने मी याचिका दाखल केली. तोपर्यंत माझा पगारही निघाला नाही आणि माझं समायोजन पण झालं नाही. मी मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता यांनी खोटे शपथपत्र देऊन मान्य उच्च न्यायालयाची दिशाभूल करून हा पत्ता मिलिंदनगर शाळेचा खोटा सांगितला, रविसूतचा. ती शाळा रांजणगावला शेंडपुंजीला आहे असं सांगितलं ऑर्डर देऊन, आणि ऑर्डर देऊन पण रांजणगावला शेंडपुंजी नव्हतं, मला विटाव्याला रुजू करून घेतलं आणि पुनर्समायोजनाचे आदेश न देता यांनी मला पदस्थापना दिली. तोपर्यंत सुद्धा माझा तरी पण पगार झालेला नाही. त्याच्यानंतर मी पुन्हा प्रशासन, ईओ, उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागितली. यांनी परत खोटे शपथपत्र देऊन वारंवार न्यायालयाची दिशाभूल करून शाळा अस्तित्वात नसताना खोट्या शाळेचे पत्ते देऊन यांनी मला समायोजनाचे आदेश न देता पुन्हा पुन्हा रुजू करायचा प्रयत्न केला. त्या दरम्यान मला वेतन मिळालं नाही आणि मला सेवानिवृत्ती पण मिळाली नाही. कोर्टामध्ये त्यांनी माझी याचिका मंजूर केली, त्याच्यामध्ये माझ्या बाजूने निर्णय दिला, पण तरी सुद्धा आजपर्यंतही माझं वेतन मिळालेलं नाही. यांनी वेळोवेळी शासनाला, मान्य उच्च न्यायालयाला आणि माझी वारंवार फसवणूक करून जी शाळा अस्तित्वात नाही त्याच्याविषयी खोटे पत्ते सांगून माझं वेतन आहे फेब्रुवारी 2013 पासून तर एप्रिल 2022 पर्यंतचं माझं पूर्ण वेतन अतिरिक्त मी होतो मला. आणि नियम अतिरिक्त शिक्षकांच्या याच्यामध्ये असा आहे की एकही दिवस वेतन थांबायला नको. आणि ज्या शाळेत तुमचं जर आधीच्या शाळेत पुनर्समायोजन केलं गेलेलं असेल, रिक्त जागेवर असेल, तर तुमची जर ती मूळ शाळा असेल तर नियमाप्रमाणे त्या मूळ शाळेवर जरी ती शाळा अस्तित्वात नसली तरी यांनी ते कोर्टात सांगितल्यामुळे मला त्या नियमानुसार मूळ शाळेवर मला पुनर्समायोजित करण्याचे आदेश झाल्यामुळे मला सेवा ज्येष्ठतेसह पूर्ण वेतन नियमानुसार द्यावं. आणि माझी न्यायालयीन लढाई मी कारण मी जो अनुभव घेतला त्याच्यानुसार मी आता सध्या तुमच्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात आहे, मान्य उच्च न्यायालय, मान्य शासन, महाराष्ट्र राज्य आणि प्रशासन, या तिघं कार्यपालिका, विधायिका आणि काय म्हणतात त्याला मान्य उच्च न्यायालय, या तिघा माध्यमांच्या कडून मी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे मी हात जोडून विनंती करतोय. माझ्या बाजूने लागला आहे, पण त्याची दखल घेऊन हे अंमलबजावणी नाही करत आहे. आणि माझं एकूण पगार आहे 60 लाख ते 70 लाख. आणि जर त्यांनी माझं समायोजन केलेलं आहे असं ते म्हणतात ते, ती जर शाळा आहे असं जर म्हणतात ते, तर मला पेमेंट का नाही? मी सोडून बाकी शिक्षकांचं का पेमेंट झालं? कारण मी जर सोडून बाकी शिक्षकांचं पेमेंट झालंय म्हणजे त्यांच्या, आणि हे म्हणताना माझं पगार आणि पेन्शन काढताना यांचे अधिकारी म्हणतात की शाळा अस्तित्वात नाही, तर मग आम्ही याचं पगार पेन्शन कुठून करायचं? आणि जर ती शाळा अस्तित्वात नाही तर मग बाकीच्या शिक्षकांचं मी सोडून पगार का व्हावा? जर त्यांचे पगार निघतात तर मग माझा पगार का नाही निघत? तेव्हा मला कारण दिलं जातं की मी ही शाळा अस्तित्वात नाही. आणि जर माझा पगार काढायचा नाहीये तर मग मला ते ओरिजिनल जे कारण मान्य माहिती आयुक्त कार्यालयात यांनी जो मान्य माहिती आयुक्त कार्यालयाने जो निर्णय दिला त्याच्यामध्ये हे संच मान्यता, स्थलांतर हस्तांतर ऑर्डर आणि काय म्हणतात त्याला मान्य उच्च न्यायालयाला कंप्लायन्स रिपोर्ट हे कोणतंही ते सादर करू शकले नाही. म्हणून मान्य माहिती आयुक्त साहेबांच्या निर्णयानुसार ही शाळा अस्तित्वातच नाही असं सिद्ध होतं. जे मान्य उच्च न्यायालयाला
त्यांनी जे शपथपत्र दिले ते खोटे ठरतात. मान्य महाराष्ट्र शासनाकडे, शिक्षण विभागाकडे त्यांनी जे अहवाल दिले ते पण बोगस ठरतात. ज्या पण संच मान्यता झाल्या नाही झाल्या त्या पण बोगस ठरतात. अशा रीतीने मी माझं म्हणणं मान्य लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला विनंती करतो की यांनी माझं वेतन, पूर्ण वेतन, निवृत्ती वेतन आणि ज्यांनी हे बोगस कारभार केलाय खालपासून तर वरपर्यंत यांना कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.